चला मित्रांनो, आज आपण बनवणार ही काला मसाला चिकन ग्रेव्ही। सर्वप्रथम आपण सुका खोबरा कांदा चांगला भाजून घेऊया व तो मिक्सरला वाटून घेऊया। त्याच्यामध्ये आपण मिरच्या कोथिंबीर सर्व हे एक वाटण करून घेऊया याचं, कारण की हे वाटण आपल्याला नंतर वापरायचे आहे। तर चांगलं वाटण करून घेऊया। आणि हे बघा, हे वाटण आपल्याला असं जातं, हे आपल्याला नंतर वापरायचे आहे। आता एका पात्र्यात आपण तेल टाकूया, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये नंतर हळद टाकूया आणि त्याच्यानंतर जे चिकनचे तुकडे आपण केले आहेत ते त्या हळदीमध्ये टाकून घेऊन ते मिश्रण चांगले फिरवून घेऊया त्या हळदीमध्ये, कारण की हळद त्या चिकनला चांगली लागली पाहिजे। मस्तपैकी फिरवून घेऊया। आता त्यातनं वरून थोडेसे मीठ टाकून घेऊया आणि ते सर्व मिश्रण परत चांगले फिरवून घेऊया आणि प्लेट ठेवून चांगलं शिजवायला ठेवूया। तर चिकन चांगले शिजले आहे, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ओके, आपण चिकन काढून घेतले आहे। तर आता त्याच पातेल्यामध्ये आपण हळद टाकून, तेजपत्ता टाकून, अद्रक लसूणचा पेस्ट टाकून हे सर्व एकत्रित करून घेऊया। आणि आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण अगोदर तयार केलं होतं ते आपण याच्यात टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया। एकदम मस्तपैकी ही ग्रेव्ही म्हणजे आपली होते। आता याच्यामध्ये गरम मसाला, चिकन मसाला तो सुद्धा टाकून घेऊया, कारण की मसाल्यामुळे तर चव येते ना, ग्रेव्ही कशी थिक होणार। आता त्यामध्ये नंतर मीठ टाकून सर्व एकत्रित करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण आता चिकनचे तुकडे जे बाजूला काढून ठेवले ते त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि संपूर्ण मसाल्यामध्ये ती ग्रेव्ही चांगली लागली पाहिजे त्या चिकनला, असं फिरवून घेऊया आणि मस्तपैकी त्याला चांगलं मुरू द्या ते त्या ग्रेव्हीमध्ये चिकनला। हे बघा मस्तपैकी, आणि थोडं प्लेटवरनं लावून मस्तपैकी चांगलं शिजू द्या मस्तपैकी। बघा आता हे एकदम मस्त झणझणीत चिकन ग्रेव्ही झाली आहे। बघा दिसायला पण किती छान वाटत आहे, एक नंबर ना, तोंडाला पाणी सुटलं असेल। आता मस्तपैकी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया भाकरी बरोबर, मस्तपैकी खाऊन घेऊया आणि वाट नाही बघायची, पटापट खाऊन घ्यायचं। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।